कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल आणि अन्य परिसर असेल, या ठिकाणी आम्ही प्रामुख्यानं काम करतो आणि काम करत असताना स्थानिक स्वराज्य संस्था या महायुतीकडेच असाव्यात ही प्रामाणिकपणाची इच्छा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमची सगळ्यांचीच आहे. परंतु हे करत असताना ज्यावेळी चिपळूणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली, त्या बैठकीमधनं अनेक पदाधिकाऱ्यांनी काही स्थानिक मुद्दे मांडले आणि स्थानिक मुद्द्याच्या अनुषंगानं मी सांगितलं की माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे. आपल्याला महायुती करूनच निवडणुका लढवायच्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेंवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. असताना मी हा देखील दाखला दिला की 2 दिवस अगोदर माननीय शिंदे साहेब ज्यावेळी रत्नागिरी जिल्ह्याच्या बूथ कमिटीच्या प्रमुखांच्या मेळाव्यासाठी उपस्थित होते, त्यावेळी देखील शिंदे साहेबांनी ही भूमिका मांडली होती की आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे. परंतु स्थानिक पातळीवरची नवीन मित्रपक्षामध्ये आलेली जी मंडळी आहे त्यांनी ज्या पद्धतीने एक वातावरण तयार केलेलं होतं, त्या वातावरणावरनं बोलताना कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना मी असं म्हटलं की महायुतीनंच आम्हाला लढायचं आहे. आमच्याकडनं असं कुठचीही वागणूक होणार नाही की ज्याच्यामुळं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होईल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्रास होईल आणि अजितदादांना देखील त्रास होईल. असं कुठचंही काम मंत्री म्हणून असेल किंवा शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून असेल हे आमच्याकडनं होणार नाही. परंतु स्थानिक लोकांना जर खुमखुमीच असेल तर धनुष्यबाण कशा पद्धतीनं चालतो हे दाखवायला आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.